बघा विद्यार्थी मित्र हो, हा समोर तुम्हाला प्रश्न दिसत आहे जालना तलाठी 2015. त्यामध्ये दिसत आहे 444, 444, 4444 ह्या क्रमाने वाढत जाणाऱ्या या मालिकेत एकूण 9 पदे आहेत. त्यांची बेरीज केल्यावर बेरजेत दशक स्थानी कोणता अंक येईल? कुठल्या स्थानी? दशक स्थानी. आता या प्रश्नाला नेमकं सोडवायचं कसं? बघा याच्यात महत्त्वाचं काय तर पदे. एकूण पदे किती आहे तर 9 पदे आहेत आणि पद कुठलं आहे तर 4 आहे. म्हणून आपण या ठिकाणी पद लिहून घेऊ. पद हे 4 आहे आणि एकूण पदे किती आहे तर पदे आहेत 9. ओके, यांचा करायचं आहे तर आपल्याला गुणाकार. बघा 4 9 36. ओके, 36ची किती 6, बाकी किती राहिले तर तुमचे 3. आता परत पद हे जशास तसं ठेवा आणि पदे हे एक एक कमी करा, म्हणजेच किती राहिली ते 8. ओके, काय होईल बघा 8 चोक 32, 32 आणि 3 35, 35शी 5 राहिले किती परत 3. हे लक्षात तुमच्या. यांनी कुठला म्हटला आहे पहा, दशक स्थानी अंक. हे एकक स्थान आणि दशक स्थान. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे 5. जर त्यांनी समोर म्हटलं असतं शतक स्थानी तर काय केलं असतं आपण? बघा हा पद 4 जसे तसा ठेवा, याच्यामध्ये पहिले 9 होता, मग 8 झाला, आता 7 घ्या. ओके, यांचाही गुणाकार करा. 7 चोक 28, 28 आणि 3 किती होतात 31, 31शी 3, 31शी 1 राहिले किती बाकी 3. येईल लक्षात. म्हणजे हा एकक स्थान, हा दशक स्थान, हा शतक स्थान. इथे अजून तुम्हाला विचारलं तेही काढता येते, परंतु आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे दशक स्थानी, म्हणून हा एकक स्थान असेल आणि हा दशक स्थान असेल. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे 2. तर विद्यार्थी मित्र हो, समोर एक प्रश्न दिसत आहे तुम्हाला. या प्रश्नाचं उत्तर काय येईल ते कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.